नमस्कार महाराष्ट्र. आज आपण आलोय मुरगुडपासून काही अंतरावर असलेला हा तलाव आहे. मुरगुड पासून हा इकडून रोड येतोय आणि हा पुढे जातोय दौलतवाडी करंजीवणे कापशी. या रोडच्या बरोबर रोडलाच हा तलाव आहे. तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे व्ह्यू याचा खूप मोठा असा तलाव. आता हा पावसाळा होऊन गेल्यामुळे पूर्ण तलाव पूर्णपणे भरलेला आहे. बघू शकता किती मोठा तलाव आहे. बघू शकता इकडे पक्षी पण आहेत. हा पहा समोर बाजूलाच रोड आहे. इथे पान पक्षी पण आहेत. खूप सुंदर व्ह्यू. बघू शकता किती मोठा तलाव आहे. आज आकाशात काळे ढग आहेत. पावसाळी वातावरण आहे आणि हा पूर्ण भरलेला तलाव. व जिथपर्यंत नजर जात नाही तिथपर्यंत पाणी दिसते. आणि हा पाठीमागच्या बाजूला हा डोंगर आहे. ह्या संपूर्ण भागातील पाणी या तलावामध्ये येते. बघा इथं पक्षी दिसत आहेत. खूप असा मोठा जलाशय आहे. बघा आपण आलोय तलावावरती आणि या बाजूला असा रोड आहे आणि याच्या पाठीमागं बरोबर रोडच्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय इथं असा हा तलाव आहे. बघा किती मोठा तलाव आहे. आज जरा पाऊस पण येत आहे बारीक बारीक. बघू शकता तुम्ही केवढा मोठा तलाव आहे. हे आपली इथं गाडी आहे. आज कामानिमित्त तिथं आलो होतो. जाता जाता म्हटलं या तलावाचा एक शूट घेऊया. बघू शकताय कसा सुंदर असा तलाव भरलेला आहे. किती मोठा आहे. त्या बाजूने जिथं पाणी आहे तिथून पासून इथंपर्यंत आलं. अजून हा खूप मोठा तलाव आहे. हे पहा इथं हा असा ओव्हरफ्लो झालेला आहे तलाव.
हा संपूर्ण भरतो आणि या बाजूने इकडं ओव्हरफ्लो होतो. इकडं ओव्हरफ्लोचं पाणी जाते या बाजूने. त्यामध्ये पक्षी सुद्धा आहेत, बगळे दिसू शकतात. बघा बघा इकडं सगळीकडं पाणीच पाणी. इकडून ते पूर्ण इथून पर्यंत, इकडून पासून पाठीमागे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. आणि या शेतकरी मित्राला सपोर्ट करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. आणि कधी आलात तर या सरपिराजी घाडगे असं या तलावाचं नाव आहे, तर याला भेट द्या. चला भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असाच एखादा व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यासाठी.